ओके, तर रूल सिंपल आहे. तुम्ही तुमच्या एक्सबद्दल थोडक्यात काहीतरी सांगा आणि मग आपण डिसाईड करू त्यांचा बदला कसा घ्यायचा. ताई, तू आधी. ओके, नाव विक्रांत. स्मार्ट, हँडसम, IT मध्ये जॉब करणारा. हॉबी क्रिकेट, फुटबॉल आणि मुलींच्या फिलिंगशी खेळणं. आणि शिक्षा? शिक्षा अशी की त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. ओके, कूल. जिजू, आता तुमची टर्न. नाव साक्षी. स्मार्ट, ब्युटिफुल, बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी. इंडिपेंडंट, क्लासी आणि मॅच्युअर मुलगी. एवढीच आवडत होती तर ब्रेकअप कशाला केलं? ॲक्च्युली त्याच्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण त्याआधी आपल्याला विक्रांतला धडा कसा शिकवायचा आहे ते बघायचं. विक्रांतने ताईसोबत ब्रेकअप केलं आणि तिची लाईफ डिस्ट्रॉय केली. तर आता आपण त्याची लाईफ डिस्ट्रॉय करायची. सो लेट्स प्लॅन. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण त्याच्या आयुष्यात एक सेक्सी मुलगी पाठवायची जी त्याच्या कास्टची असेल, जी त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल, त्याच्या फिलिंगशी खेळेल आणि ब्रेकअप करेल. मग झाला ना बदला पूर्ण. जसा तो तुझ्याशी वागला तसं ती त्याच्याशी वागेल. आणि त्याने काय होईल? त्याचा हार्ट ब्रेक. बरोबर, टिट फॉर टॅट. येस. पण ज्याला हार्टच नाही त्याचा हार्टब्रेक कसा होईल? मग तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? मला तर असं वाटतं अशा मुलांची ना हात पाय बांधून त्यांना कुत्र्यासारखं हाणलं पाहिजे. ॲसिड फेकायचं का त्याच्या अंगावर? हां, नको नको. त्याचं ना ॲक्सिडेंटच करू, म्हणजे आयुष्यभर हॉस्पिटलमध्ये सडत राहील आणि मग कुठे माझा आत्मा शांत होईल. जिजू, अजूनही वेळ आहे. तुमचं लग्न झालं नाही आहे. सावध राहा. बहुतेक हे आपल्याला खडी फोडायला पाठवणार.